मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा नागपूर ते गोवा या बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडला। एकीकडे कोल्हापूरमधूनच या शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध दर्शवला जातोय, पण आजच्या मेळाव्यानंतर कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ एक चळवळ उभी राहताना दिसते। दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा शक्तीपीठ महामार्गाचा विरोध मावळल्याचं दिसून आलंय। पाहूया। शक्तीपीठच्या समर्थनार्थ कोल्हापुरात मेळावा। मेळाव्याला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित। शक्तीपीठ महामार्गासाठी महायुतीतले नेते एकवटले। मंत्री हसन मुश्रीफ यांचाही विरोध मावळला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गावरून सध्या 12 जिल्ह्यात रान पेटलंय। या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी आंदोलनही पुकारले। मात्र ज्या कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचं सांगितलं गेलं, त्याच कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मेळावा पार पडलाय। यावेळी विकासाला विरोध करण्याचे काम महाविकास आघाडी करत असून शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी म्हटलंय। शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्या आमच्या शेतकरी बांधवांचे जमिनी जात आहेत त्यांना आम्ही चांगला त्या ठिकाणी दर देण्यासाठी आम्ही सर्वजण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोतच। प्रामुख्याने शेतकऱ्याचं कुठलं नुकसान होणार नाही याची खात्री देतो। शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीला ज्यापेक्षा जादा दर दिला जाईल यासाठी आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी सांगतो। असा रस्ता होत असताना काही विरोध करत असतील, परंतु तुम्ही विचार करा, त्याचा चांगला मोबदला तर मिळणारच आहे। परंतु अशा महामार्गांमुळे त्या इतर भागातल्या जमिनीचे दर किती वाढतात, किमती किती वाढतात, आजूबाजूला उद्योग किती वर राहतात, उद्योगातून किती रोजगार निर्माण होतो। दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून रद्द झाला असं ठामपणे सांगणारे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा मात्र विरोध मावळल्याचं पाहायला मिळते। शक्तीपीठ महामार्गाला व्यक्तिगत विरोध नाही, मात्र शेतकरी तयार झाले असतील आणि त्यांना जास्त मोबदला मिळणार असेल तर लोकांना काय हवं ते बघायला हवं असं म्हणत जणू एक पाऊल मागे घेतलंय। मी विरोध व्यक्तिगत माझा विरोध नाही। लोकसभेच्या वेळेला ज्या ठिकाणाहून हा रस्ता गेला तिथे मतदानामध्ये कमी आकडेवारी आपल्याला प्राप्त झाली होती। त्यामुळे शेतकरी जर तयार झाले असतील, त्यांना जर जास्त किंमत मिळणार असेल आणि त्यांचा शेवटी ही लोकशाही आहे, कुणाला रस्ता हवा कुणाला नको, त्याच्यामध्ये आता लोकांनी ठरवायचं आहे रस्ता हवा काय नको। यापूर्वी हा मार्ग नागपूर ते सांगली इथपर्यंत करण्याचं नियोजन होतं, मात्र कोल्हापुरात आज शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ घेतलेल्या मेळाव्यानंतर हा मार्ग आता कोल्हापुरातून देखील जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांचा फायदा तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा असणारा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या दिशेने एक पाऊल पडल्याचं बोललं जातंय। सत्यजा उंदकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।